नमस्कार, मी श्रीकांत तुंबरीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अनलायझरचं ॲप डाउनलोड करा. कालच आम्ही उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात इंडिया आघाडी कशी गाफील आहे ह्याच्यावरती व्हिडिओ केला आणि आता आज प्रत्यक्ष ती निवडणूक आता सुरू झालेली आहे. आणि त्याच वेळी जी बातमी आलेली की उद्धव ठाकरे गटानं NDAचे उमेदवार CP राधाकृष्णन यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे. विसंगती बघा कशी येते, ठासून भरलेली. आत्ताचीच गोष्ट आहे. अगदी दहीहंडीसारखा संवेदनक्षम विषय आणि विशेषतः त्या मुंबई परिसरामध्ये मोठ्या मोठ्या उंच थराच्या दहीहंड्या कशा रचणं आणि काय, किंवा त्याच्यावर क्वचित कोणी पडून त्याचा मृत्यू झाला, त्याच्यावर उठलेलं वादळ, मग त्यांचे इन्शुरन्स, असंख्य गोष्टी, किती स्तर असावेत नाही. मुंबईकर आणि त्या परिसरांसाठी तो फार संवेदनक्षम विषय. आणि त्या दहीहंडीच्या बाबतीमध्ये मटण हंडीशी त्याची तुलना करून स्वतःच्या पायावर धोंडा कसा उद्धव ठाकरे गटानं पाडून घेतलेला होता. आणि आता ते दुरुस्त करायला म्हणून ह्यांनी इंडिया आघाडीमध्ये जेव्हा सगळं पांगलेला पावसाळा आम्ही महानुरांच्या भाषेमध्ये म्हणतो, किंवा आपल्याकडे आमच्या बोली भाषेमध्ये सगळ्या बकऱ्या पांगल्या, चरणाऱ्या सगळ्या बकऱ्या इकडे तिकडे विखुरल्या, त्यांना गोळा करून परत त्या आणणे गोठ्यामध्ये मुश्किल जातं. तशातला प्रकारे ह्या सगळ्या इंडिया आघाडीच्या बकऱ्या पांगलेल्याचा स्पष्टपणे पुरावा जो समोर आला तो ह्या उद्धव ठाकरे गटाच्या निर्णयातून. CP राधाकृष्णन महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत, चांगले गृहस्थ आहेत, आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहणार, हे तथाकथित त्यांचे विश्वप्रवक्ते संजय राऊत यांची वक्तव्य आहेत. आता खरं तर आम्ही कालच्या व्हिडिओत त्याचं सूतोवाच केलं होतं. आज जर आम्ही सविस्तर यानं बोलतो. ते महाविकास आघाडी स्थापन झाली तेव्हापासूनची ही अडचण आहे की तुम्ही असंग अशी संघ असं जे आपल्याकडे म्हटलेले संत वचन आहे, कशासाठी त्यांच्याबरोबर गेलात? मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी म्हणून तुम्ही त्यांच्याबरोबर गेला असं म्हणावं, तर इकडं तुम्ही प्रत्यक्षामध्ये त्यांना बोललेलेच नाहीये, त्यांचा फोनच उचललेला नाहीये. उद्धव ठाकरेंनी वारंवार हा जो खोटारडेपणा केला की बंद खोलीत आश्वासन दिलं, बंद खोलीत आश्वासन दिलं, बंद खोलीत आश्वासन दिलं. बरोबर आहे. अरे पण ते बंद खोलीत दिलेलं आश्वासन खरं खोटं नंतरच आहे. प्रत्यक्षामध्ये टेबलावर येऊन बसा आपण ज्याला म्हणतो, समोरासमोर निकाल लागले आणि तुम्ही फोनच उचललेले नाहीयेत. खोटारडेपणा किती. त्यांनी फोन केले असते, त्यांची बैठक झाली असती, त्या बैठकीमध्ये ती बैठक विफल ठरली असती, कारण की भाजपचा आग्रह आम्हीच मुख्यमंत्री पद सोडणार नाही आणि ह्यांचा आग्रह होता आम्हाला पाहिजे, असं जर त्या बैठकीतलं काही समोर आलं असतं तर उद्धव ठाकरेंचं म्हणणं बरोबर आहे, आपण मान्य तरी केलं. यांनी जो फुकटचा कांगावा केला, बंद खोलीत सांगितलं, बंद खोलीत सांगितलं, बंद खोलीत सांगितलं आणि मुख्यमंत्री पद देत नाही म्हणून त्याच्यामुळे इकडे आले. अरे पण प्रत्यक्षामध्ये तुम्ही बसलेत नव्हते ना समोरासमोर. इकडं काय झालं काय नाही सगळ्यांना माहिती आहे. त्या सगळ्या 2-2.25 वर्षाच्या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये यांनी सगळं त्या मातोश्रीवर बसूनच कसा कारभार चालवला. आणि त्यात पुन्हा कोरोनाचं निमित्त झालं. आधीच मरकट, त्यात मद्य प्याले, त्यात वृश्चिक दंश झाला आणि त्यात तारुण्य योग आला, असं काहीतरी ती एक गंमतशीर अशी आपल्याकडं म्हण आहे. तसं आहे ते. आधीच तर यांची परिस्थिती अशी होती, त्याच्यामध्ये प्रत्यक्ष सत्ता हातामध्ये आली, मुख्यमंत्री पद मिळालं आणि त्याच काळामध्ये कोरोना आला, म्हणजे यांना पुन्हा घरबसेपणा करायला निमित्तच भेटलं. तेव्हापासूनची ही अडचण आहे. तेव्हापासूनची नाही, परत मी थोडंसं मागण येतो ह्या निमित्तानं तुम्हाला. अगदी 2014चे निकाल लागल्याच्या नंतर, निकालापर्यंतही मी काही बोलत नाही, निकाल लागल्याच्या नंतर शरद पवारांनी अचानक बाहेरून पाठिंबा जाहीर केला. त्यावेळेस स्वतः शिवसेनेने का नाही पाठिंबा जाहीर केला? झालं ते झालं. ठामपणे त्यांच्याशी तसं बार्गेनिंग करायचं, समोर बसायचं, तेव्हा तर त्यांचे 122 होते आणि तुमचे तेव्हा किती होते? 63 होते. तुम्ही तेव्हा त्यांना त्याच वेळेस म्हणले असते 2014ला की आम्ही पाठिंबा देतो, हे आमच्या अटीत इतकी पदं पाहिजे आहेत. तो जो 2-3 महिन्याचा खेळ झाला ना, यांनी बाहेरून पाठिंबा द्यायचा, यांनी सरकार स्थापन करायचं, मग प्रकाश आंबेडकर कोर्टामध्ये गेले की आवाजी मतदान झालेलं, हे प्रत्यक्षामध्ये यांच्या पाठीशी किती आमदार आहेत तेच माहिती नाही. आणि नंतर मग यांना शहाणपण सुचलं शिवसेनेला, त्यांनी पाठिंबा जाहीर केला. पवारांनी पुन्हा नेहमीप्रमाणे आपले हात वरती केले, पण ते सरकार टिकले. हे सगळं समोर असताना उद्धव ठाकरेंनी परत पुन्हा तोच खेळ केला की त्याच्यामागे. बरं, आताची पण मी गोष्ट सांगतो. आताही माझं उलटं म्हणणं आहे, शिवसेना उद्धव ठाकरे गटाने NDAच्या उमेदवाराला पाठिंबा दिला, त्याच्याऐवजी त्यांची म्हणून जी इंडिया आघाडी त्याच्या पाठीशी का नाही भक्कमपणे उभं राहिली? या मी अजून पुढे जाऊन सांगतो. तेलंगणातली तर निवडणूक होऊन गेलेली, तिथला उमेदवार देण्याच्या पेक्षा मुंबई महानगरपालिकेची निवडणूक तोंडावरती आहे.
महाविकास आघाडी म्हणून आपण एकत्र लढूत आणि त्याचं प्रतीक म्हणून मुंबईचा ज्याचा पाया आहे किंवा मुंबईतला आहे कोणी एखादा उद्योजक किंवा अजून कुठला असा उमेदवार निवडायचा वेगळा असा आणि ह्या NDAच्या उमेदवाराला त्याला काउंटर करायचं. मग त्याच्यासाठी स्वतः प्रत्यक्ष उद्धव ठाकरेंनी का नाही पुढाकार घेतला की हा काँग्रेसवालाच आहे किंवा काँग्रेसचा जवळचा आहे किंवा तथाकथित पुरोगामी असा आहे पण आमच्या मुंबईचा आणि प्रदेशातला आहे, पुढच्या आपल्या निवडणुका तोंडावरती आपण प्रतीक म्हणून हे लढवत, आपण सगळे त्याच्या पाठीशी उभं राहू. निवडून तर येणारच नाही ना, ते तर माहितीच होतं ना. पण त्याच्यातून एक झालं असतं की तुमचाच म्हणून जो मतदार आहे, मी पुन्हा हा नेहमी मांडणीमध्ये फरक करत आलेलो आहे, जो भाजपचा कोर वोटर आहे त्याला काही फरक पडत नाहीये, वरती काही हो, मोदी काही म्हणो, अमित शहा काही म्हणो, कोणी किती टीका करो, तो भाजपला मतदान करणारच आहे. काँग्रेसचा आणि पुरोगामी पक्षातला तथाकथित एक कोर वोटर असा आहे की आबाळ कोसळ किंवा काही होतं त्यांना मतदान करणारच, त्यांचा विषय नाही चालला. ह्यांचं सगळे हे 98 घाव पडल्याच्या नंतर वरचे जे 2 घाव लागतात फ्लोटिंग मतदाराचे, ते जोपर्यंत तुमच्याकडे येत नाहीत तोपर्यंत तुम्ही जिंकत नाहीत. मग जर आता मुंबई मनपा आणि त्या सगळ्या परिसरातल्या मी जवळपास त्या 8, 9, 10 जवळपास महानगरपालिका अशा एकत्र गृहीत धरतो, या 10 महानगरपालिकेमध्ये तुम्हाला जर विजय मिळवायचा असेल तर तुम्हाला महाविकास आघाडी म्हणून समोर जाण्याच्यासाठी म्हणून तुम्ही एकत्र आहात ही किमान प्रतिमत करणं आवश्यक होतं ना. तसं केलं असतं तर तुमचा जो काही त्याच्यातल्या त्यात जो सीमेवरचा बॉर्डरवरचा जो मतदार असतो, काठावरचा ज्याला म्हणतात, की तो इकडे जाऊ का तिकडे जाऊ असा असतो आणि त्याला जर ठाम भक्कमपणे ही महाविकास आघाडी उभी आहे हे दिसलं असतं त्या पद्धतीनं तो आला असता. आत्ताचं ताजं उदाहरण आहे, पक्षही राहिले बाजूला. ज्या पद्धतीनं त्या बेसच्या निवडणुकांमध्ये जे मतदान झालं आणि शरदरावचे ते चिरंजीव जे शशांकराव काहीतरी त्याचं नाव, त्याचे पॅनल त्यांनी सगळ्यांच्या विरोधामध्ये ठामठोकपणे निवडून आणलं. 15-16 हजार मतदार होते त्याच्यामध्ये. त्यांचा फायदा त्यांनी भाजपचा घेतला किंवा इनडायरेक्टली काय ती गोष्ट वेगळी, पण सगळ्यांना बाजूला ठेवून आपण जर लढू शकतो अशीच प्रतिमा समोर केली असती तर काय होतं हे प्रत्येक ते शशांकरावनी दाखवून दिलं ना बेसच्या निवडणुकांमध्ये. आणि तुमची परिस्थिती तर अशी आहे, आम्ही कालच्या व्हिडिओत सांगितलं त्या पद्धतीनं की तुमचा नेताच गायब आहे. राहुल गांधी परदेशात निघून गेलेले आहेत. उपराष्ट्रपती पदाची एवढी गंभीर निवडणूक आहे, त्या धनकडच्या निमित्तानं तुम्हीच बोंबाबोंब करून ठेवलेली आहे सगळी. पुन्हा त्याच्यावरती वाटेल तसे खोटारडेपणानं फेक नॅरेटिव्हच्या बातम्या चालवल्या की ते गायब झाले, त्यांना गायब केले गेले की काय नाही, ते आजारी होते, त्यांच्या त्या निवासस्थानी होते, त्यांच्या निवासस्थानातून नियमितपणे त्यांच्या पत्नी ज्या कोणी बाहेर भाजीपाल्याला आणि बाकीच्या बाजारासाठी यायच्या सगळं माहीत होतं. हे सगळं दिसत असताना फेक नॅरेटिव्ह तयार केलं गेलं, बोंब तयार केली, वातावरण तयार केलं, चांगली गोष्ट आहे. विरोधक म्हणून तुम्ही ते करायला पाहिजे. पुढं काय, ह्या सगळ्याचा फायदा घेऊन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक तुम्हाला चुरशीची तरी किमान करता आली असती. बरं, चुरशीची नाही. ह्याच्यामध्ये आता हे जो UBT शिवसेनाचा जो प्रश्न आहे की तुम्ही जर त्या निमित्तानं सगळी मोर्चे बांधणी करून त्याचा उपयोग करून घेऊन महाराष्ट्रातली ही जी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे मुंबई पट्ट्यातली, किमान त्याच्यामध्ये तरी चांगलं चमचमीत काहीतरी चकचकीत यश तुम्हाला मिळवता आलं असतं. पण तुम्ही त्या उमेदवाराला पाठिंबा दिला, त्याच्यातून परत हे सिद्ध केलं की जो काही हिंदुत्ववादी अजेंडा ते चालवतात तो बरोबर. कारण की हा काही तथाकथित सर्वसंमतीचा जरी उमेदवार असला तरी प्रत्यक्ष हार्डकोर संघवाला भाजपवाला उमेदवार आहे, नीट व्यवस्थित हिंदुत्ववादी उमेदवार आहे. त्याला पाठिंबा देऊन तुम्ही काय सिद्ध करणार आहात की नाही बाबा आमचं जे मूळ हिंदुत्ववादाचं आहे तेच खरं आहे, बाकीची आमची चूक झाली. आपल्या पायावर धोंडा जाऊ द्या, आता म्हणलं ना ते पायावर कुऱ्हाड जाऊ द्या, ते कुऱ्हाड कुठे शोधून त्यावर जाऊन थैथया नासून स्वतःचा पाय तोडून घ्यायला अशी परिस्थिती आहे. बघूयात, फारच थोडा वेळ आता उरलेला आहे शिल्लक. आता संध्याकाळपर्यंत तो निकाल हाती येईलच. UBT शिवसेनेने स्वतःचं नुकसान या सगळ्या प्रकरणामध्ये फुकटच करून घेतलं असं आमचं स्पष्ट मत आहे. इथेच थांबू. धन्यवाद.